गजानन खंदारे गेले 8 वर्ष मराठा लग्न अक्षदा या नावाने एक मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्म चालवत आहेत. त्यांच्याकडून आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. अक्षदाच्या या मेंबरसाठीच्या असलेल्या विशेष प्लॅटफॉर्मद्वारे आपण गेल्या 7-8 वर्षापासून मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून काम करत असताना बऱ्याच गोष्टी आपण अनुभवातून शिकलेल्या आहेत की एक गोष्ट लक्षात आली की लग्न अक्षदाचे वेगवेगळे व्हॉट्सअपचे ग्रुप काढले आपण, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन तयार केलं, वेबसाईट तयार केली आणि बाकीचे नंतर परस्पर संवादाचे प्रयत्न केले. मात्र याच्यातून जे काही अपेक्षित आपल्याला यश मिळायला पाहिजे ते मिळत नाही. त्याचा फालतू निस्ताचा बाजार होतो, रिकामा निस्ता गोंधळ होतो आणि हे सगळं फुकट किंवा मोफत आहे असं सांगत असताना मग याच्यातून काही आउटपुटच मिळत नसेल किंवा कोणाचं लग्नच जुळत नसेल तर आपण कुठेतरी बदल केला पाहिजे. म्हणून आपण या मेंबरचा एक प्लॅटफॉर्म सुरू केला आहे आणि मग याच्यातून आपण काही फक्त निवडक ठराविक लोकांची कम्युनिटी याच्यातून बिल्ड करणार आहोत. तेव्हा तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ ऐकत असाल, पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेंबर साठीचं जॉईन बटनवर क्लिक करून सबस्क्रिप्शन घ्या. फक्त आपण मेंबरलाच आपण संवाद करणार आहे, कारण कुठल्याही सामान्य व्यक्तीची कॅपॅसिटी ठरलेली असते की शेती मातीत काम करत असताना आपण शेतकरी म्हणून वारंवार सांगत असताना जर दिवसभरात 15, 20, 100 फोन येत असतील तर त्या माणसाचं मस्तक हँग होऊन जातं आणि मग या गोष्टीचा त्रास होत असताना आम्हाला यापूर्वी 2 सिम बंद करावे लागले. तर असो, मेंबरच्या माध्यमातून जे काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही स्थळांचा परिचय देत असतो तर त्याच्यापूर्वी तुम्हाला एक आव्हान असेल की मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही. आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याच हिशोबाने आपण ही मेंबरची कम्युनिटी आपण बिल्ड करत आहोत. बऱ्याचदा असं होतं की आम्ही सगळेजण व्हॉट्सअप सोशल मीडिया वापरतो आणि तुमच्या मोबाईलमध्ये जर एखाद्या अनोळखी किंवा ओळखीच्या माणसाने एखादी लिंक टाकली की मला 1000 रुपये मिळाले, तुम्हाला पण 1000 रुपये मिळतील, या लिंकवर क्लिक करा, तुमचं नाव हे करा, 10 ठिकाणी 5 ठिकाणी शेअर करा, तर आपण त्याला प्रतिसाद देतो का? किंवा तुमच्या गावामध्ये एखादा LICचा कुठल्याही कंपनीचा एखादा इन्शुरन्स एजंट आहे तर तो म्हणतो की बाबा तुम्हाला मी 1000 रुपयामध्ये एक आरोग्य विमा देतो की तुम्ही वर्षभरामध्ये कधीही बिमार पडले तर तुम्हाला 10,000 रुपयाचा दवाखाना फुकट. तो घरोघर फिरला तर त्याला मोठ्या मुश्किलनं 2-4 लोक त्याला प्रतिसाद देतात. म्हणजे याच्या मागचं एक ओव्हरऑल कारण असं असते की कुठेतरी 90% लोक ही चांगली असताना 10% लोक ही कुठेतरी फसवणूक करणारी असतात, दिशाभूल करणारी असतात, लोकांना मातीत घालणारी असतात आणि मग ही 10% लोक कोणाला तरी फसवतात आणि मग त्याच्यामुळे काय होतात की 90% लोक सुद्धा बदनाम होतात आणि मग आपला एकमेकांवर विश्वास राहत नाही. तर लग्नाच्या बाबतीतही तसंच घडत असतं की लग्न आता एखाद्या ठिकाणी जर आपला 10-5 हजाराचा व्यवहार झाला आणि त्याच्यामध्ये आपली जर फसगत झाली किंवा फसलो आपण किंवा एखाद्यानं फसवलं आपल्याला तर ती धोंड आपण भरून काढू शकतो, ते भोकाड आपण बुजून काढू शकतो. किंवा 10-5 हजार एखाद्या लाखानं आपल्याला एखाद्या मातीत घातलं तर ठीक आहे बाबा, आपण 6 महिने रिवर्स गेलो, 6 महिन्यात 1 लाखाची भरपाई करू, 1 लाखाच्या जागी 1.25 लाख कमवू आणि त्याचं डबल आपण तोंड पाहणार नाही. मात्र लग्न हा तसा विषय नसतो, हा आयुष्याचा विषय असतो. उगीच असं म्हणून चालत नसतं की पोरीचे भाव वाढले, अपेक्षा वाढल्या. ह्या पोरी काही परदेशातल्या किंवा विदेशातल्या नाही येतात, तुमच्याच आमच्याच कुठल्या तरी भावकीतल्या येतात, सोयी संबंधातल्या येतात आणि मग उगीच दोषारोपण करून काही फायदा नसतो. तर असो, आपण जे काही स्थळाचा परिचय दिला होता तर त्यासाठी मेंबर कडून 2 रिक्वेस्ट आपल्याला प्राप्त झाल्या होत्या. जो काही 12,977 या आयडी क्रमांकाच्या संदर्भाने आपण जो काही परिचय दिला होता तर तो परिचय दिल्याच्या नंतर आपल्याला 2 लोकांनी रिक्वेस्ट पाठवल्या होत्या. तर दोघांनी रिक्वेस्ट पाठवल्याच्या नंतर त्यांना आपण विनंती केली होती की आपण अनोळखी ठिकाणी अशी कुठलीही माहिती देत नाही आणि आपण सातत्यानं लग्न अक्षदाची आम्ही कार्यपद्धती आमची ठरलेली आहे, जी आहे तर ती आमची कार्यपद्धती आहे. त्याच्यामध्ये असं करा तसं करा उगाच कोणी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू नये. की बरेच जण व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकतात की आमच्या जिल्ह्यातले बायोडाटे टाका, हे चालेल का ते चालेल का, रिकाम्या कॉमेंट्स करत असतात. त्यांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे की आपण स्वतःसाठी समाजासाठी काय करतो, उगीच अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवू नये. अशा लोकांना बरेच जण असे काही निगेटिव्ह कॉमेंट करतात की या ग्रुपवर सगळे पोरांचेच बायोडाटे येतात, पोरींचे बायोडाटेच येत नाही, फालतू ग्रुप आहे, रिकामा ग्रुप आहे. मग त्या लोकांना आम्ही विनंती करून की आदरणीय महोदय, तुम्हाला या ग्रुपचा आम्ही ऍडमिन बनवलेला आहे, तुम्ही फक्त तुमच्या नात्यातील ओळखीतील 5 लोकांना संध्याकाळपर्यंत या ग्रुपवर ऍड करा. तर ती पण त्यांची अवकात नसते, ऐपत नसते, फक्त अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवतात. बरं, आता एखादा म्हणतो की आम्हाला गरीब घरच्या मुलींचे बायोडाटे टाका, त्याला हेही माहित नसते की मी कुठल्या जिल्ह्यातला आहे, तो कुठल्या जिल्ह्यातला आहे आणि मी टाकला एखादा, तो कशाला तुमच्या घरी पोरगी देईल. आपल्या घरात जर एखादी पोरगी असली तर आपण शेजारच्या गावामध्ये जरी 2 किलोमीटर अंतरावर एखादं गाव आहे आपल्या आणि त्या गावामध्ये सगळे लोक आपल्या ओळखीचे घरपरतचे, तरी आपण 17 ठिकाणी चौकशी करतो की बा असा विचार चालू आहे आमचा, या घरी पोरगी द्यायचा. कसे काय घरातले लोक सहभागाला आपण सगळी गोपनीय माहिती काढून घेतो, त्याच्यानंतरच मुलगी त्या ठिकाणी देतो. लोकांच्या मुली काय अशा वाटेवर पडलेल्या नाहीत.
प्रत्येक ठिकाणी चांगली वाईट तत्व असतात. मुलांमध्ये बी 10-20% बिघडलेले असतील, तर मुलींमध्ये बी वाया गेलेल्या मुली असतील 10-20%. मात्र सरसकट सगळ्यांना गद्या घोड्यांना एकाच रांगेत किंवा एकाच दावणीला बांधणं योग्य नसतं. आम्ही जे बोलतोय ते स्पष्ट बोलतो आणि परखडपणे बोलतोय. कुणाला याचा राग येत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. तर असो, मग ह्या 2 रिक्वेस्ट आल्याच्या नंतर आम्ही त्यांना विनंती केली, व्हॉट्सअपवर रिप्लाय केला की तुमचा बायोडाटा आणि परिचय आम्हाला टाका. तो समोरच्यापर्यंत टाकू. वाटल्यास आम्ही तुमच्या सोबत त्यांना त्यांचा एकमेकांना नंबर पण शेअर करू की जर तुम्ही मिळते जुळते असाल तर. कारण बऱ्याचदा असं होतंय की आम्ही हे याच्यासाठी कुणाला परस्पर माहिती देत नाही की एखादी 20 वर्षाची 22 वर्षाची मुलगी असते, पहिल्या लग्नाची असते, ती असते जळगाव विभागातली. आणि होतं काय की ती जळगाव विभागातली 22 वर्षाची मुलगी दिसायला सुंदर आणि हा बहादर असतो आमच्या विदर्भातला 48 वर्षाचा. त्याच्या 2 फारकत्या झालेल्या असतात, म्हणजे ज्याला घटस्फोट म्हणतो आपण. आणि तो तिला फोन लावतो, म्हणजे रिक्वेस्ट टाकतो, आणि ती जर रिक्वेस्ट आपण ऍज इट इज जर ऍक्सेप्ट केली तर ते समोरच्याकडे दोन्हीकडे मेसेज जातो. आणि मेसेज गेल्याच्या नंतर मग तो समोरचा व्यक्ती आम्हाला शिव्या घालतो की काय आमचं काय, आम्ही काही इतके वाटावर पडलो का की तुम्ही आम्हाला कोणाची तळ पाठवायला काही करायला. या गोष्टी आहेत. समाजामध्ये वावरत असताना आपण आपल्या भावकीमध्ये जर आपल्या एखाद्या भावकीची मुलगी आहे, दिसायला सुंदर आहे, ते मध्यमवर्गीय येतं आणि त्यांनी सांगितलं की बा आम्हाला 8-10 एकरावाला पाहिजे, सरकारी नोकरीवाला पाहिजे, आणि आपण त्याला एखादा ऑटो चालवणारा किंवा एखादा मजुरी करणारा बेवडा दाखवला, तर आपण त्याला जर ते दाखवला तर तो तर आपल्याला मूर्खात काढलं की काही स्थळं दाखवायला लागली, येडे झाले का, पागल झाले, तुमच्या घरची पोरगी असते तुम्ही अशी स्थळं आणली असते का. जे अशा गोष्टी घडतात, अतिशय संवेदनशील विषय असतो हा. आणि मग हे सगळी कामं तोडून मापून करावं लागतात. की हे काय मॅट्रिमोनियलच्या साईट्स नाहीत की मग इथं नोंदणी केली की आमकाच लग्न जुळतेच आणि आम्ही 100% लग्न जुळवतो. हे सगळं थोतांड आहे की विवाह संस्थेकडे नोंदणी केली म्हणजे लग्न जुळतं हा गैरसमज काढून टाका. अनाथ आश्रमातील पोरी, गरीब घरच्या पोरी, हे सगळं खोटं असतं. आता थोडक्यामध्ये आमची कार्यपद्धती मेंबरसाठी समजून घ्या की आपण या चॅनलचे मेंबर होणं आवश्यक आहे. दुसरीकडे मेंबर झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही लग्नाक्षराची वेबसाईट असेल किंवा ऍप्लिकेशन असेल, तर हे सगळं फ्री आहे, फुकट आहे. जे काही मेंबरचा जो काही युट्यूबचा चार्ज आहे 29 रुपये किंवा 49 रुपये, तो तुम्हाला पेड करावा लागेल. त्याला आमचा नाईलाज आहे. बाकी सगळं आम्ही मोफत सेवाभाव देण्याचा 7-8 वर्षापासून प्रयत्न करतो. याच्यासाठी आम्हाला SMS चार्जेस, सर्व्हर भाडं वगैरे या गोष्टी लागतात. ते तुमच्यासारख्यांनी जर काही मदत दिली तर त्याला हातभार होतो. बाकी आम्ही कुणाला पैशाची मागणी करत नाही, ही गोष्ट पहिल्यांदा ध्यानात घ्या. दुसरीकडे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मेंबर बनल्याच्या नंतर तुम्हाला तुमची याची नोंद करणं आवश्यक आहे. किंवा नोंद जर तुम्हाला करायची नसेल, जसं बऱ्याचदा एखादा समजा कुणीतरी लांबचा नातेवाईक असतो, तो दुसऱ्यासाठी कोणाच्या तळ्यासाठी तळ शोधत असतो, तर अशी लोक आम्हाला व्हॉट्सअपद्वारे जे काय आम्ही परिचय याच्यातून देऊ तर त्या संपर्क करू शकता. कृपया फोन करू नये. फोन कॉलचा आम्हाला खूप त्रास होतो, कारण आम्ही सुद्धा आता सध्या हळदीची बेड पाडणं चालू येतं. हळदीची लागवड करायची, शेतीत कामं करणारे लोक आहोत. फोन कधी कधी झाडाला लटकवलेला असतो, कधी कधी हात चिखलानं भरलेले असतात, आणि अशा स्थितीमध्ये फोन कॉलचा खूप त्रास होतो. तर ही कळकळीची विनंती आहे की कृपया आम्हाला फोन कॉल करू नका. व्हॉट्सअपद्वारे तुमची काही समस्या असेल तर व्हॉट्सअपद्वारे लिहा आम्हाला. आम्ही प्रत्येक याला मेसेजला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि एक विनंती असेल शेवटची की ह्या माध्यमातून काम करत असताना तुम्ही सुद्धा स्वतःसाठी स्थळ शोधत असताना तुमच्याकडे जर काही स्थळं असतील, जसं उदाहरणार्थ एखादा जालना जिल्ह्यातला असेल आणि तुमच्या ओळखीतील एखादं स्थळ असेल, वाड्यावरचं, वस्तीवरचं, गरीब घरची मुलगी असेल, घटस्फोटीत असेल, विधवा असेल, जिला लग्नाची गरज आहे अशी असेल, तर अशा स्थळांचा बायोडाटा, फोटो वगैरे आमच्याकडे पाठवा. किंवा स्वतःचा परिचय देणारा 30-40 सेकंदाचा व्हिडिओ आमच्याकडे पाठवा, 1 मिनिटाचा व्हिडिओ पाठवा. तुम्ही जर म्हणत असाल की आमचा चेहरा दाखवू नका, ब्लर करा, तर ब्लर करू. तुम्ही जर म्हणत असाल की आमचा बायोडाटा ग्रुपवर टाकू नका, तर आम्ही फक्त नुसती माहिती देऊ की स्वाती नावाच्या मुलीचा आम्हाला परतूर तालुक्यातून बायोडाटा आलेला आहे, त्यांना मंठा तालुक्यातीलच किंवा मंठा परतूर तालुक्यातीलच स्थळ हवं आहे, तर अशा स्थळांनी आमच्याकडे संपर्क करा. जर आमच्याकडे ती स्थळं येत असतील तर आपण त्यांच्याकडे पाठवण्याचा प्रयत्न करू. आणि या माध्यमातून लग्न जुळतात हा आमचा विश्वास आहे. एकमेकांशी संवाद केला तर लग्न जुळतात. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून लग्न जुळतात, मात्र ते नियमाच्या अधीन असला पाहिजे. अशी 700-800 लग्न आमच्या माध्यमातून जुळलेले आहेत. त्याच्यात आमचा काहीच रोल नाही, ती परस्पर जुळली, ती तुमच्याच हाताने जुळली. मात्र योग्य पद्धतीने जर गेलो तर या पद्धतीनं, तर तेव्हा पुन्हा एकदा विनंती असेल की हे मेंबरचं सबस्क्रिप्शन तुम्ही जॉईन केलं असेल तर जॉईन करा. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.